नमस्कार मंडळी, 27 नोव्हेंबरपासून दत्त नवरात्री सुरू होत आहे. ज्या भाविकांना आधी माहिती आहे ते तर तयारच आहेत, पण जे नवीन दत्तभक्ती सुरू करू इच्छित आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. दत्त नवरात्रीत उपासना कशी करायची हे अनेकांना प्रश्न असतो. खरं म्हणजे दत्तभक्ती खूप सोपी आहे, फक्त भाव हवा. ज्यांच्या घरी परंपरेने सेवा चालत आली आहे ते विविध पूजा करतातच, पण आपल्यासारख्या साध्या भक्तांनी काय करावे? तर दत्त जयंतीपर्यंत रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ एक माळ जप करायचा. तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा दत्त भगवानांच्या किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. थोडा वेळ शांत बसा आणि त्यांना प्रेमाने स्मरण करा. असे म्हणतात, या नवरात्रीत दत्ततत्व अत्यंत सक्रिय असतं. संध्याकाळी फक्त 20-25 मिनिटे ध्यानाला बसा आणि मनापासून ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करा. तुम्हाला जसं सुचेल, जसं मनात भाव येईल तसं दत्तभक्ती करा. सर्व दत्तभक्तांना या दत्त नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी हो आणि दत्त अनुग्रहचा वर्षाव हो हीच प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.